भारतात सध्या ऑनलाईन फ्रॉड होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. ज्येष्ठ नागरिकांना कॉल करून वेगवेगळी कारणं देऊन घाबरवलं जातं. नंतर UPI ॲपमध्ये जाऊन एखाद्या विशिष्ट नंबरवर पैसे पाठवायला सांगितलं जातं. आधी बँकेचे डिटेल्स, पासवर्ड मागून फसवलं जायचं. पण डिजिटल पेमेंट्स वाढल्यानंतर पैसे लुबाडण्याची पद्धतही बदलत गेली. आकडेवारीनुसार 2025 या एकाच वर्षात भारतात 22,931 कोटींची फसवणूक झाल्याचं कळतं. पण आता RBIनं यावर आळा घालण्यासाठी नव्या नियमांचा प्रस्ताव मांडलेला आहे. या नवीन नियमांमध्ये ऑनलाईन किंवा कॉलवरून होणारे फ्रॉड्स थांबवले जातील, असं RBIनं सांगितलंय. पण ऑनलाईन फ्रॉड थांबवण्यासाठी RBIनं सादर केलेल्या प्रस्तावातले नियम नेमके कोणते आहेत? UPI पेमेंट केल्यावर पैसे दुसऱ्याच्या खात्यात जायला 1 तासांचा वेळ का लागणार? ही मर्यादा नक्की कोणावर आणि कशी असणार? RBIनं पेमेंट्समध्ये आणखी कोणते बदल केलेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. RBIनं त्यांचे स्टेक होल्डर्स आणि सामान्य जनतेसमोर 9 एप्रिलला एक्सप्लोरिंग सेफ गार्ड्स इन डिजिटल पेमेंट्स टू कर फ्रॉड या नावाने एक प्रस्ताव मांडला. भारतात वाढत जाणारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबवण्यासाठी हा प्रस्ताव असल्याचं RBIनं सांगितलं. तर आधी हा प्रस्ताव आणण्यामागची कारणं काय आहेत ते पाहूयात. 2023-24 या आर्थिक वर्षात देशात 13,42,000 फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, ज्यात 1,000 कोटी लुबाडले गेले. 2024 आणि 25 मध्ये 12 लाख तक्रारी दाखल झाल्या आणि 981 कोटी रुपये लाटले गेलेत. 2025 आणि 26 यामध्ये 10,64,000 तक्रारी दाखल झाल्या असून 805 कोटी लाटले गेले. गेल्या 3 वर्षात भारतातल्या प्रत्येक 5 पैकी एका कुटुंबाची UPI फसवणूक झाली आहे. ही फसवणूक 10,000 रुपयांच्या वरचीच असते. आता या फसवणुकीत बळी पडलेले लोक हे 18 ते 25, 26 ते 40 आणि 40 ते 60 अशा प्रत्येक वयोगटातले आहेत. पण जास्त प्रमाणात UPI फसवणूक ही ज्येष्ठ नागरिकांची होते. गेल्या वर्षाची आकडेवारी पाहता फसवणुकीच्या तक्रारीमध्ये घट झाल्याचं दिसतं. पण फसवणुकीचा हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाहीये. शिवाय कित्येक लोक फसवणूक झाल्यानंतर तक्रारही देत नाहीयेत. यालाच कुठेतरी आळा बसावा म्हणून RBIनं UPI संदर्भात नवीन नियम लागू करण्याचा विचार केलाय. आता हे नवीन नियम काय असणार ते पाहूयात. तर UPI फसवणूक करणाऱ्यांची मोडस ऑपरेंडी पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की हे फ्रॉडस्टर्स लोकांना अचानक फोन करून घाबरवण्याचा प्रयत्न करतात किंवा ऑनलाईन लॉटरी, शॉपिंगच्या दरम्यानचं ट्रान्झॅक्शन, फ्रॉड गेम्सच्या माध्यमातून UPI द्वारे पैसे लुबाडतात. हे फ्रॉडस्टर्स पुढच्या व्यक्तीसमोर विचार करण्यासाठी वेळ ठेवत नाहीत. पुढचा माणूस गोंधळला की त्याला फोनवरून मार्गदर्शन करून UPI ट्रान्झॅक्शन करायला लावतात. मग एकदा का खात्यातून पैसे ट्रान्सफर झाले की तू कोण आणि मी कोण अशी अवस्था असते. घाईघाईनं केलेल्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपली फसवणूक झाल्याचं कळाल्यानंतर लोक ते परत पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. पण UPI मध्ये एकदा पैसे गेले की पुढच्या व्यक्तीनं स्वतःहून पाठवल्याशिवाय परत येऊ शकत नाहीत. आता हेच घाईघाईनं केलेले ट्रान्झॅक्शन थांबवण्यासाठीच RBIनं नवीन नियम सादर केलेले आहेत. आता जर एखाद्या व्यक्तीला 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त पैसे पाठवले तर ते पूर्वीप्रमाणे लगेच पुढच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर होणार नाहीत. हे पेमेंट पूर्ण व्हायला 1 तास वेळ लागेल. या 1 तासाला RBIनं कुलिंग अवर असं म्हटलंय. आता हा कुलिंग अवर म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीनं कोणत्याही व्यक्तीला 10,000 किंवा त्याहून जास्त पैसे UPIच्या माध्यमातून पाठवले तर पाठवणाऱ्याच्या खात्यातून ते पैसे लगेच मायनस म्हणजेच डेबिट होतील. पण पुढच्या व्यक्तीच्या खात्यावर जायला त्याला 1 तासाचा वेळ लागेल. या 1 तासात जर पाठवणाऱ्याला आपली फसवणूक झाली असं वाटलं तर ते ट्रान्झॅक्शन थांबवलं जाऊ शकतं. फ्रॉडस्टर्सने एखाद्या व्यक्तीला पॅनिक करून त्याला UPI ट्रान्झॅक्शन करायला लावलं तर ते पैसे जायला 1 तास लागणार. RBIच्या मते या 1 तासात एखाद्या व्यक्तीला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तर तो लगेच आपले पैसे परत मिळवू शकतो. हा नियम त्या मोबाईल नंबर किंवा UPI ID साठी असेल ज्यावर तुम्ही पहिल्यांदाच ट्रान्झॅक्शन करणार आहात. यात प्रामुख्यानं पर्सन टू पर्सन झालेल्या व्यवहारांचा समावेश असणार आहे. फ्रॉडस्टर्स फसवणुकीचे पैसे वैयक्तिक खात्यावर घेत असतात. या नियमामुळे पर्सन टू पर्सन स्वरूपात असलेलं हे ट्रान्झॅक्शन 1 तास होल्ड केलं जाईल. या नियमामुळे एखाद्या अर्जंट कामासाठी होणारा व्यवहार 1 तास उशिरा होऊ शकतो. म्हणून या नियमातून काही व्यवहार वगळले गेलेले आहेत. जसं की तुम्ही किराणा दुकानावर असलेल्या QR कोडवर व्यवहार करू शकता. तसंच Amazon, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स ॲप वापरताना सुद्धा तुम्ही UPI ट्रान्झॅक्शन करू शकता. सोबतच गेल्या काळात तुम्ही ज्या खात्यांवर नियमित व्यवहार केले आहेत त्यांच्यासोबत परत व्यवहार करताना हा 1 तासाचा होल्ड राहणार नाहीये. याशिवाय कुटुंबीय, मित्र किंवा इतर कोणाच्या खात्यावर आपल्याला कधीही पैसे पाठवावे लागणार असतील तर आपल्याला अशा व्यक्तींची एक व्हाईट लिस्ट बनवता येऊ शकते.
या व्हाईट लिस्टमधून कोणत्याही नंबरवर आपण 10,000च्या वर पैसे पाठवू शकतो, ज्यात 1 तासाचा पॉज राहणार नाहीये. यासोबतच जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आपल्या खात्यातून 50,000च्या वर व्यवहार करायचा असेल तर एक विश्वासू व्यक्तीकडून त्याबद्दल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असेल. हा व्यक्ती कुटुंबातला एखादा सदस्य असू शकतो, असं आरबीआयने सांगितलंय. फ्रॉड ट्रान्झॅक्शन थांबवण्यासाठी या 1 तासाच्या सेफ्टी लेअर सोबतच आरबीआयनं युपीआय संदर्भात आणखीन एका नवीन फीचर बद्दल सांगितलंय. त्याचं नाव आहे किल स्विच ऑप्शन. हे किल स्विच म्हणजे काय, तर हे एक बटन. जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडून खात्याची पूर्ण माहिती घेतली आणि तो हळूहळू त्यातून पैसे काढत असेल किंवा फोन हॅक करून खात्यातले पूर्ण पैसे अज्ञात खात्यात वळवत असेल, तर अशा वेळी आपण हे किल स्विच नावाचं बटन दाबून सगळे व्यवहार थांबवू शकतो, ज्यानंतर फ्रॉडस्टर्सला आपल्या अकाउंटचा ऍक्सेस राहणार नाहीये. हे किल स्विच बटन तुमच्या युपीआय व्यवहारासोबतच कार्ड्सवरून केले जाणारे व्यवहारही थांबवणार आहे. या नवीन नियमामुळे युपीआयच्या माध्यमातून होणारी फसवणूक कमी होईल, युपीआय वरील लोकांचा विश्वास वाढेल आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर कमी खर्चाचं असल्यानं ते उभं करणं सोपं असणार आहे, असं आरबीआयने सांगितलंय. पण हे झालं आरबीआयचं. त्यांनी या नियमांची सकारात्मक बाजू सांगितली, पण या नियमांची नकारात्मक बाजूही आहे. तज्ज्ञांच्या मते जर अनोळखी व्यक्तीसोबत 10,000 किंवा त्याच्यावरच्या व्यवहारांवर 1 तासाचा होल्ड आला तर फ्रॉडस्टर्स दुसरा पर्याय निवडू शकतात. आता हा दुसरा पर्याय काय, तर हे फ्रॉडस्टर्स या 1 तासाच्या पॉजमधून वाचण्यासाठी 9,999 रुपयांचं किंवा 5, 6, 7, 8 किंवा 9,000चं व्यवहार फसलेल्या व्यक्तीला करायला लावू शकतात. शिवाय फोनवर पॅनिक क्रिएट करून फसलेल्या व्यक्तीला त्याचा मोबाईल नंबर व्हाईट लिस्टमध्ये ऍड करून पैसे पाठवायला लावू शकतात. त्यामुळं 1 तासाच्या पॉजचा हा नियम निरुपयोगी ठरू शकतो. याशिवाय मोठ्या व्यावसायिकांना व्यवहार करताना 1 तासाच्या होल्डमुळे मोठं नुकसान होऊ शकतं, ज्याचा परिणाम बिझनेस इकोसिस्टीमवर होऊ शकतो. हे नवीन सिस्टीम रन करण्यासाठी बँकांना नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागू शकतं, ज्यानंतरही भारतभरात होणारे 1 तासांचे लाखो होल्ड्स बँकेच्या सिस्टीमवर प्रेशर आणू शकतात. आरबीआयच्या नवीन नियमांमुळे या कारणानं युपीआय जास्त वापरला जातो. ते इन्स्टंट पेमेंट 1 तास लांबल्यानं युपीआयचा मूळ उद्देश साध्य होणार नसल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळं आरबीआयच्या या नवीन प्रस्तावाला सामान्य नागरिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं पाहायला गेलं तर हे 1 तासाच्या होल्ड सारखे नियम युरोपियन देशांमध्ये लागू आहेत. फ्रॉडस्टर्स करून होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी ते लागू केले आहेत. म्हणजे भारतानं जागतिक पातळीवरचा अँटी फ्रॉड ट्रेंड फॉलो केल्याचं दिसतं. आरबीआयनं सध्या हा प्रस्ताव स्टेक होल्डर आणि सामान्य जनतेसमोर ठेवला आहे. येत्या 8 मे पर्यंत सामान्य जनता आणि तज्ज्ञ आरबीआयच्या पोर्टलवर असलेल्या कनेक्ट टू रेग्युलेट या सेक्शनवर जाऊन आपली मतं सांगू शकतात. आता युरोपियन देशांनी लागू केलेल्या बँकिंगच्या नियमांवर भारतीय जनता कशी प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी तुम्हाला आरबीआयच्या या नवीन नियमांबद्दल काय वाटतं, तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.